नमस्कार मित्रांनो, मी आशिष भावे, एम्फी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे आणि त्याचबरोबर एम्फी रजिस्टर्ड एस-आय-एफ डिस्ट्रीब्युटर सुद्धा आहे. आम्ही अवेअरनेस सेशन वेगवेगळ्या वेळेला घेत असतो. सो त्यातलंच एक सेशन मी आज तुमच्यासाठी घेत आहे. हा आमचा इन्व्हेस्टर अवेअरनेस इनिशिएटिव्ह आहे आर्थिक शिक्षा अभियान अंतर्गत. सो एक डिस्क्लेमर तुमच्या सर्वांसाठी, की आजचं जे सेशन आहे, ते सेशनचं एक डिस्क्लेमर तुमच्या समोर मी प्रेझेंट करतो. सो ह्यामध्ये जे काही आपण शेअर करणार आहोत, जे काही तुमच्याबरोबर मी आज शेअर करणार आहे, त्याची सत्यता तुम्ही पडताळून पाहावी, अशी मी सर्वांना विनंती करतो. हा कुठलाही आर्थिक किंवा कायदेशीर किंवा टॅक्सच्या संबंधित सल्ला नव्हे, ही माझी मतं आहेत. ह्या सादरीकरणावर माहितीवर अवलंबून राहिल्यामुळं उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीसाठी किंवा दायित्वासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. सो पूर्ण माहिती करून घ्यावं आणि शेअर मार्केटमधली बाजारातली गुंतवणूक ही जी आहे, ती जोखमींशी अधीन असते. म्हणजे त्यामध्ये रिस्क असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी त्या संबंधातली सर्व कागदपत्र तुम्ही काळजीपूर्वक वाचावीत. गुंतवणूकदारांनी त्यांची स्वतःच्या गुंतवणुकीची उद्दिष्ट, जोखीम घेण्याची क्षमता आणि आर्थिक परिस्थिती ह्याचा विचार करूनच गुंतवणुकीचे निर्णय घ्यावेत आणि योग्य गुंतवणूकदार, योग्य गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. सो आता आपण सेशनकडे जाऊया. आजचं जे सेशन आहे, त्या सेशनमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, केव्हा तुम्ही गुंतवणूक नाही करायला पाहिजे. बऱ्याच वेळेला तुम्ही ऐकलं असेल, की केव्हा तुम्ही गुंतवणूक करायला पाहिजे. मी थोडंसं वेगळं बोलेन, केव्हा गुंतवणूक नाही करायला पाहिजे. सो तुम्ही गुंतवणूक करू नका, जर तुमच्याकडे योग्य कारण नसेल तर. बऱ्याचशा वेळेला लोकं गुंतवणूक करताना एक चुकीचा शब्द वापरतात किंवा चुकीचं प्रश्न विचारतात, की माझ्याकडे एवढी-एवढी रक्कम आहे, ती मी कुठं गुंतवू? हा एक चुकीचा प्रश्न आहे असं मला वाटतं. योग्य प्रश्न काय असला पाहिजे, मी कशासाठी गुंतवू? म्हणजे पर्पज डिफाईन असला पाहिजे. सो जर तुमच्याकडे पर्पज असेल गुंतवणुकीचा, म्हणजे त्या गुंतवणुकीमधून तुम्हाला काय अपेक्षित आहे? किती वर्षासाठी ती गुंतवणूक आहे? ही गुंतवणूक असलेली रक्कम कधी वापरली जाणार आहे? कशासाठी वापरली जाणार आहे? ह्याचा गोल क्लिअरली डिफाईन पाहिजे. हा गोल जर तुमच्याकडे डिफाईन नसेल, तर तुम्ही केलेली गुंतवणूक ही कदाचित तुमच्या आयुष्यामध्ये चूक ठरू शकते. भरपूर लोकं वेगवेगळ्या प्रकारची गुंतवणूक करतात आणि मग जेव्हा वेळ येते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, की ही मी गुंतवणूक जी केलेली होती किंवा केलेली आहे, ती माझ्या काही कामाला येत नाहीये. सो ह्यापासनं वाचण्यासाठी, ह्यापासनं स्वतःचा बचाव करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जी गुंतवणूक कराल, ती गुंतवणूक करण्यापूर्वी त्याचा उद्देश तुमच्याकडं क्लिअरली आयडेंटिफाईड पाहिजे. सो तुमची गुंतवणूक कशासाठी करायची हे तुम्हाला माहिती असेल. हा एक योग्य प्रश्न असू शकतो. हा प्रश्नच तुम्हाला मदत करेल, कुठे गुंतवणूक करायची आहे किंवा करायला पाहिजे आणि ते आपण पुढे सेशनमध्ये बोलणार आहोत. आणि ही अशा प्रकारची गुंतवणूक तुम्हाला योग्य पद्धतीच्या रिझल्टकडे घेऊन जाईल. सो जसं आपण म्हणतो, की तुम्हाला जर एखाद्या प्रवासाला जायचं असेल, एखाद्या टूरला जायचं असेल, फिरायला जायचं असेल, तर काय करता तुम्ही? सर्वात पहिल्यांदा कुठं जायचं हे ठरवता. भले काही लोकं हे ठरवण्यासाठी काही तासाचा वेळ घेत असतील. काही लोकं दिवसाचा वेळ घेत असतील, काही लोकं महिन्याचा वेळ घेत असतील, काही लोकं वर्षानुवर्ष प्लॅन करत असतील. पण कुठं जायचं आहे हे ठरवल्याशिवाय कोणीही प्रवास सुरू करत नाही. सो हा प्रवास चालू करताना 3 गोष्टी बघितल्या जातात किंवा तुम्हीही पाहता. एक म्हणजे कुठं जायचं, तुमच्याकडे किती वेळ आहे आणि तुमचं बजेट किती आहे. ह्या तिन्ही गोष्टींचा अभ्यास करून तुम्ही ठरवता, की जाण्यासाठी कुठलं वाहन मी वापरायचं. तुम्ही वाहन आधी ठरवून मग नंतर टूर प्लॅन करता का? नाही. जर थोडासा डिस्टन्स असेल तर तुम्ही चालत जाऊ शकता, सायकलीने जाऊ शकता,
टू व्हीलरने जाऊ शकता, कॅबने जाऊ शकता किंवा तुम्ही रेल्वेने जाऊ शकता किंवा तुम्ही विमानाने जाऊ शकता. सो जसं-जसं अंतर चेंज होईल तसं-तसं तुमचं व्हेइकल चेंज होईल. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल मी जर म्हटलं, की तुम्ही महाराष्ट्रामध्ये आहात आणि तुम्हाला काश्मीरला जायचं तुम्ही ठरवलं, डेस्टिनेशन डिफाईन झालं. पण 2च दिवस आहेत आणि ₹5,000 आहेत खिशामध्ये. मग तुम्ही जाऊ शकाल का काश्मीरला? नाही. मग तुमचं काश्मीर काय असेल? मे बी महाबळेश्वर, मे बी लोणावळा. सो डेस्टिनेशन हे खूप महत्वाचं आहे. डेस्टिनेशन जेव्हा तुमच्या आयुष्याची टूर चालू होते किंवा जेव्हा तुम्ही त्या जवळ जाता, त्या स्पेसिफिक उद्देशाच्या, त्या स्पेसिफिक गोलच्या जवळ जातात, तेव्हा ते ठरवता येत नाही. त्यामुळं गुंतवणुकीचा सर्वात महत्वाचा जो पल्ला आहे, पाडाव आहे किंवा विचार आहे, तो म्हणजे कशासाठी गुंतवणूक करू? सो आजपासनं तुमचा प्रश्न बदला. माझ्याकडे पैसे आहेत, मी कुठे गुंतवणूक करू? हा प्रश्न न विचारता, माझ्याकडे पैसे आहेत, मी कशासाठी गुंतवू? आणि तो गोल तुम्हाला मदत करेल आणि त्या पद्धतीने जसं व्हेइकल आहे, जसे आपण जे सायकल, रिक्षा, कॅब, विमानं वगैरे ह्याच्याबद्दल बोललो, तशीच वेगवेगळी फायनान्शियल व्हेइकल मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, जी वेगवेगळ्या प्रवासासाठी तुम्ही वापरायला हवीत. कारण का त्याला ती जास्त बेनिफिशियल ठरतात. आता हे तुमचे डेस्टिनेशन कुठले असू शकतात? तर हे सगळे डेस्टिनेशन आहेत. घर बांधायचंय, स्वतःला घर घ्यायचंय, कार घ्यायची आहे, मुलाचं एज्युकेशन करायचंय, फिरायला जायचंय, रिटायरमेंट आहे. हे सगळे गोल तुम्ही डिफाईन करणं आवश्यक आहे आणि त्या प्रत्येक गोलसाठी डिफाईन करून तुम्ही गुंतवणूक करायला हवी. आता प्रत्येक गोल जेव्हा तुम्ही डिफाईन कराल ना, तेव्हा तो गोल तुम्हाला त्याचं टायमिंग सांगेल. म्हणजे कसं, की आता तुमचा मुलगा-मुलगी 1 वर्षाची आहे आणि तुम्हाला त्यांच्या हायर एज्युकेशनसाठी पैसे जमा करायचे आहेत. म्हणजे हा किती वर्षाचा गोल झाला हो? साधारणतः हायर एज्युकेशन 12वी नंतर चालू होतं. 12वी साधारणतः मुलाचं वय, मुलीचं वय 18 असतं. आज जर तुमची मुलगी 1 वर्षाची आहे, म्हणजे हा तुमचा गोल 17 वर्षाचा झाला. कार घ्यायची आहे, 2 वर्षांनी घ्यायची आहे, 5 वर्षांनी घ्यायची आहे. सो ते तुम्हाला डिफाईन करता येईल. घर घ्यायचंय, डिफाईन करता येईल. फिरायला जायचंय. 6 महिन्याने जायचंय, 3 महिन्याने जायचंय, वर्षातनं एकदा जायचंय. हे एकदा तुम्ही डिफाईन केलं. सो मला रिक्वेस्ट अशी आहे, की जर तुम्हाला तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट योग्य पद्धतीचं हवं असेल, तर त्यासाठी एक वही करा. त्या वहीमध्ये तुमचे सगळे गोल लिहा आणि जसं रिटायरमेंट आहे. रिटायरमेंट नॉर्मली किती वयाला असतं? 60. आज तुमचं वय 30 आहे. म्हणजे हा किती वर्षाचा गोल झाला? 30 वर्षाचा गोल झाला. सो अशा पद्धतीने तुमच्या डायरीमध्ये तुम्ही लिहून ठेवा, की माझा गोल किती वर्षाचा आहे. सो हा माझा गोल 30 वर्षाचा आहे. तर मग तो लाँग टर्म गोल झाला. सो जसं तुम्ही गोल सेट कराल, तसं त्याच्या ड्युरेशननुसार तुम्ही त्याला 4 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विभागणी करू शकाल. एक आहे अल्ट्रा शॉर्ट टर्म गोल. म्हणजे एकदम कमी मुदतीचा गोल. दुसरा आहे शॉर्ट टर्म गोल. हा छोट्या मुदतीचा गोल. लाँग टर्म गोल. मोठ्या मुदतीचा गोल आणि ह्या दोघांच्या मध्ये असलेला मिड टर्म. सो नॉर्मली आपण जे क्लासिफाय करतो तो अल्ट्रा शॉर्ट टर्म मध्ये गोल म्हणजे ह्या हा गोल किंवा ह्या मध्ये गुंतवलेली रक्कम, ह्यासाठी गुंतवलेली रक्कम ही कधीही लागू शकते. तुम्ही असं म्हणू शकता की 1 वर्षाच्या आतली रक्कम. ते गोल कुठले असू शकतात? तर एक सिंपल म्हटलं तर मुलांच्या शाळेची फी, त्यानंतर तुमचं फिरायला जाणं, त्यानंतर ई-एम-आय भरणं, रेग्युलर जे एक्सपेन्सेस भागवणं, हे तर अल्ट्रा शॉर्ट टर्म मध्ये येतात. कारण का ह्या महिन्यातच लागणार आहेत. मे बी फिरायला जायचे पैसे मे बी 6 महिन्यांनी, वर्षांनी लागणार असतील. पण वर्षाच्या आतले. सो वर्षाच्या आतले जेवढे गोल आहेत ते तुम्ही अल्ट्रा शॉर्ट टर्म मध्ये ठेवू शकता. आणि त्याचबरोबर एक म्हणजे प्रोटेक्शन फंड. जर अनफॉर्च्युनेट इव्हेंट मध्ये काही कोणाला दुखापत झाली, जॉब लॉस सारखी सिच्युएशन आली, मेजर ऍक्सिडेंट झाला, तर त्यामध्ये तुम्हाला एक प्रोटेक्शन फंड ठेवायची आवश्यकता आहे. तो किती असावा? तर तो 6 महिन्याचे एक्सपेन्सेस एवढा असावा. सो हा
इमिडिएटली तुम्हाला बाजूला ठेवण्याची आवश्यकता आहे. हा अल्ट्रा शॉर्ट टर्म मध्ये येतो. शॉर्ट टर्म म्हणजे 1 वर्षापेक्षा जास्त, 3 वर्षापेक्षा कमी. मिड टर्म म्हणजे 3 वर्षापेक्षा जास्त पण 10 वर्षापेक्षा कमी. आणि लॉंग टर्म म्हणजे 10 वर्षापेक्षा जास्त. सो झालं, पहिल्यांदा गोल सेट केले. गोल सेट केल्यानंतर त्याचं ड्युरेशन काढलं. आता वी विल मूव्ह टू द नेक्स्ट स्टेप. सो नेक्स्ट स्टेप मध्ये काय महत्वाचं आहे, तुम्ही गुंतवणूक कधीच करू नका जर तुम्हाला तुमची जी इन्व्हेस्टमेंट चूज करताय, जे इन्व्हेस्टमेंट टूल यूज करताय, मग ते फिक्स डिपॉझिट असेल, इन्शुरन्स असेल, म्युच्युअल फंड असेल, डायरेक्ट इक्विटी असेल, सेव्हिंग अकाउंट असेल, बॉन्ड्स असतील, डिबेंचर असतील, जे काय आहे, त्या गुंतवणुकीमधनं तुम्हाला काय मिळणार आहे हे जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही, तोपर्यंत तुम्ही गुंतवणूक करू नका. तुम्हाला प्रत्येक केलेल्या गुंतवणुकीमधनं किती रिटर्न येणार, आणि रिटर्न म्हणजे अमाउंट कन्सिडर करू नका, कारण का अमाउंटचं कॅल्क्युलेशन येत नाही. ज्याला आपण कॅश फ्लो मॅनेजमेंट, कॅश फ्लो कॅल्क्युलेशन म्हणतो, ते कॅश फ्लो मॅनेजमेंट किंवा कॅश फ्लोचं कॅल्क्युलेशन सामान्य गुंतवणूकदाराला लक्षात येत नाही. सो रिक्वेस्ट काय आहे, की पर्सेंटेज मध्ये मला ह्यातनं किती पर्सेंटेज रिटर्न मिळणार आहेत, हा प्रश्न तुम्ही विचारायला हवा. आणि ह्याची माहिती जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत अशा गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करू नका. आणि ह्याची गरज काय आहे, कारण ते जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा तुमच्याकडे एक उद्देश असण्याची आवश्यकता आहे. हे जे जसे गोल आहेत तशाप्रमाणे एक उद्देशाची अजून ऍडिशनल आवश्यकता आहे, ती म्हणजे तुमची गुंतवणूक ही महागाईच्या दरापेक्षा जास्त दराने वाढली पाहिजे. एस्पेशली लॉंग टर्मची गुंतवणूक. शॉर्ट टर्मची मला मान्य आहे, ती वाढू शकणार नाही, त्याच्यावर आपण पुढे बोलू. पण लॉंग टर्मची गुंतवणुकीचे रिटर्न हे महागाईच्या दरापेक्षा जास्त असले पाहिजेत. आणि त्याचबरोबर त्यामध्ये जोखीम ही कमीत कमी असली पाहिजे. प्रत्येक गुंतवणुकीमध्ये जोखीम आहे, हे तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. अगदी बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट ठेवलं तर त्याला सुद्धा 5 लाखापर्यंतच इन्शुरन्स आहे. 5 लाखाच्या वरच्या अमाऊंटला इन्शुरन्स नाही. मग त्यातली सेफेस्ट बँक कुठली फिक्स डिपॉझिट साठी? गव्हर्नमेंटची बँक. त्यानंतर शेड्युल्ड बँक. कोऑपरेटिव्ह बँक मधले पैशाची गॅरंटी नाही. त्याच्यामधले पैसे, कारण का कोऑपरेटिव्ह हजारो बँका बुडलेल्या आहेत आजपर्यंत. पतसंस्था, हजारो पतसंस्था आजपर्यंत बुडलेल्या आहेत. इतिहास आहे. त्यामुळं तुम्ही खूप प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. कुठेही ठेवलेली मुदत ठेव ही सुरक्षितच राहील असं नसतं. त्याची सुरक्षा जाणून घेणं ही खूप आवश्यक गोष्ट आहे. सो इन्फ्लेशनला तुम्हाला बीट करता यायला पाहिजे. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे भरपूर गुंतवणूकदारांना किंवा मोस्ट ऑफ द गुंतवणूकदारांना महागाईचा दर काय आहे हेच माहिती नाही. जर महागाईचा दरच तुम्हाला माहिती नाहीये, तर तुम्हाला कसं कळणार की तुमची गुंतवणूक ही इन्फ्लेशनला बीट करते का नाही ते? तुम्हाला माहितीये का, की गुंतवणुकीचा जेव्हा तुम्ही विचार करता त्यावेळेस महागाईचा दर किती येते? ह्या व्हिडिओच्या जे कमेंट बॉक्स आहे ना, त्यामध्ये कमेंट करा बरं. तुम्हाला काय वाटतं रेट ऑफ इन्फ्लेशन किती आहे ते? आणि बरीचशी लोक ह्यामध्ये फसतात. गव्हर्नमेंट जो इन्फ्लेशन रेट डिक्लेअर करतो, तो आणि तुमचा इन्फ्लेशन रेट ह्यामध्ये फरक आहे, हे लक्षात ठेवा. त्याचा आणि गव्हर्नमेंटच्या इन्फ्लेशनचं, तुमचं आयुष्यातलं इन्फ्लेशन आणि गव्हर्नमेंट डिक्लेअर्ड इन्फ्लेशन ह्याच्यामध्ये खूप कमी रिलेशनशिप आहे. गव्हर्नमेंटचं इन्फ्लेशन हे बेसिक नेसेसिटीवर आहे, पण तुमच्या आयुष्यामध्ये लाईफस्टाईल ह्यावर खर्च खूप जास्त आहे. इन्फ्लेशन म्हणजे काय हो? इन्फ्लेशन म्हणजे वाढणारा खर्च. महागाई म्हणजे काय? तुमचा वाढणारा खर्च. विचार करा, 5 वर्षापूर्वी किती खर्च होता, आज किती आहे? सो ऑन अन ऍव्हरेज भारतामध्ये मिडल क्लास फॅमिलीमध्ये किंवा अप्पर मिडल क्लास फॅमिलीमध्ये जे स्वतःची लाईफस्टाईल अपग्रेड करत जातात, अशा सर्व लोकांमध्ये साधारणतः इन्फ्लेशन रेट हा 11% आसपास आहे. जर तुमचं वय कमी असेल, आता नुकतंच लग्न झालेलं असेल, तर कदाचित इन्फ्लेशन रेट जास्त असू शकतो. कारण का खर्च एकदम वाढतील, लाईफस्टाईल चेंज होईल.
मुलं होतील तर अजून खर्च वाढतील. सो ह्या फेजमध्ये साधारणतः 28 ते साधारणतः 45 पर्यंत इन्फ्लेशन रेट हा खूप जास्त असू शकतो, पण नंतर तो सेटल डाउन होईल. सो साधारणतः 11% तुम्ही धरून चालू शकता, 11 ते 12%. मग विचार करा, की तुमच्या आजच्या ज्या गुंतवणुकी आहेत, म्हणजे त्याच वहीमध्ये वेगवेगळ्या ज्या गुंतवणुकी आहेत, त्या लिहून काढा तुमच्या. त्याचे रेट ऑफ रिटर्न किती आहेत, ते आयडेंटिफाय करा, ते लिहून काढा. आणि वेटेड एव्हरेज ज्याला आपण म्हणतो पर्सेंटेज वाईज टोटल वेल्थ एवढी आहे, तर किती पर्सेंट फिक्स डिपॉझिट आहे, किती पर्सेंट शेअर्स आहेत, किती पर्सेंट इक्विटी म्युच्युअल फंड्स आहेत, किती पर्सेंट डेट म्युच्युअल फंड्स आहेत, किती पर्सेंट कॅश म्युच्युअल फंड्स आहेत, त्यानंतर किती पर्सेंट मध्ये गोल्ड आहे, किती पर्सेंट मध्ये रिअल इस्टेट आहे, तर सगळी विभागणी करा, पर्सेंटेज काढा. आणि त्याच्यावर जे रिटर्न मिळत आहेत ते वेटेड ऍव्हरेज काढून सेव्हिंग्ज अकाउंट मध्ये किती पैसे आहेत, पीपीएफ मध्ये किती आहेत, पीएफ मध्ये किती आहेत, ह्याचं कॅल्क्युलेशन करून आयडेंटिफाय करा की तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओला काय रिटर्न येत आहेत. आणि हे रिटर्न जर 11% पेक्षा कमी असतील तर तुम्ही गरीब होऊ शकत आहात. कारण का जर रेट ऑफ इन्फ्लेशन पेक्षा तुमच्या महागाईच्या दरापेक्षा कमी अमाऊंटनी जर तुमची संपत्ती वाढत असेल, इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ वाढत असेल, तर तुम्ही गरीब होताय. जर तुमचा इन्फ्लेशन रेट पेक्षा तुमची गुंतवणूक जास्त पर्सेंटेजनी वाढतेय, तर तुम्ही श्रीमंत होत आहात. आणि जर तुमचा इन्फ्लेशन रेट आणि तुम्ही जे काही इन्व्हेस्टमेंट करताय ह्याचे येणारे रिटर्न वेटेड ऍव्हरेज हा सेम असेल, तर तुमच्या पैशाची व्हॅल्यू इंटॅक्ट राहते. तुम्ही गरीब पण नाही होत आहात आणि श्रीमंत पण नाही आहात. पण गुंतवणुकीचा मेन उद्देश काय आहे? श्रीमंत होणे. त्यामुळं एक साधारणतः लक्षात ठेवलं पाहिजे की तुमची गुंतवणूक जी आहे ती तुमच्या महागाईच्या दराला बीट करणारी असली पाहिजे. सो ते ठरवेल की तुम्ही श्रीमंत होताय का गरीब होताय. सो इन्फ्लेशनचा इफेक्ट काय आहे? पैशाची बाईंग पॉवर कमी होते. 5 वर्षापूर्वी ₹100 जे मिळत होतं, तेच घ्यायला आज ₹100 जास्त पैसे लागतात. म्हणजेच ह्याचा अर्थ काय? तुमचा खर्च वाढत चाललाय आणि त्याचबरोबर तुमच्या वेल्थची व्हॅल्यू, संपत्तीची व्हॅल्यू पण कमी व्हायला लागली. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप आवश्यक आहे. अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट, बरीचशी लोकं ना इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट त्याचं नाव काय आहे त्याच्यावर गुंतवणूक करतात. आणि खूप अट्रॅक्टिव्ह नावं असतात हो मार्केटमध्ये. त्या अट्रॅक्टिव्ह नावाचा आणि इन्व्हेस्टमेंटचा एकमेकाशी काहीही संबंध नसतो. शेक्सपियर म्हणून गेलाय, व्हॉट इज इन द नेम. नावामध्ये काय असतं? पण दुर्दैवाने ज्या गुंतवणूकदाराला गुंतवणूक कशी करायची हे माहिती नसतं, त्याला ते नावच अट्रॅक्ट करतं. त्यामुळे आजपासून कुठल्याही इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्ट करू नका. पहिल्यांदी कुठल्या ऍसेट क्लास मध्ये गुंतवणूक करायची ते ठरवा. मग ऍसेट क्लास कुठले आहेत? 5 ऍसेट क्लास आहेत. एक म्हणजे कॅश. कॅश म्हणजे काय? हातामध्ये, खिशामध्ये असलेले पैसे, सेव्हिंग अकाउंट मध्ये असलेले पैसे, लिक्विड म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड हा ऍसेट क्लास नाही. म्युच्युअल फंड हा वेगवेगळ्या ऍसेट्स मध्ये गुंतवणूक करायला मदत करतो. ह्याचं फीचर काय आहे? कॅशमध्ये पैसे हे सर्वोच्च सुरक्षित असतात आणि कधीही काढता येतात. परंतु ड्रॉबॅक काय? रेट ऑफ रिटर्न सगळ्यात कमी. सेव्हिंग अकाउंटवर किती पैसे मिळतात? किती व्याज मिळतं? 4%, 3%. बरोबर? त्यानंतर डेट. डेट म्हणजे काय? फिक्स डिपॉझिट सारखे इन्स्ट्रुमेंट. सो ज्याला आपण म्हणतो डेट म्युच्युअल फंड्स, पीएफ, पीपीएफ, ट्रेडिशनल इन्शुरन्स पॉलिसीज, बरोबर? त्यानंतर बॉन्ड्स, हे सगळे डेटमध्ये येतात, ज्याच्यामध्ये एक फिक्स रेट ऑफ इंटरेस्ट तुम्हाला मिळतो. बरोबर? हे काय कॅशपेक्षा थोडंसं चांगलं आहे. जर हे योग्य पद्धतीच्या बँकांमध्ये फिक्स डिपॉझिट काढला असेल, पोस्ट ऑफिसमध्ये फिक्स डिपॉझिट काढला असेल, तर त्यावर सुरक्षितता जास्त. जसं तुम्ही शेड्यूल कडनं कोऑपरेटिव्ह कडनं पतसंस्था यामध्ये येतात, तशी तशी तुमची रिस्क वाढत राहते, जोखीम वाढत राहते. त्यामुळे डेट हे नेहमी जे सिक्युअर्ड
संस्था आहेत त्यामध्येच गुंतवली पाहिजेत. सो आम्ही नेहमी रिकमेंड करतो गव्हर्नमेंट बँकांमध्ये किंवा शेड्यूल्ड बँकांमध्ये जास्तीत जास्त पैसे ठेवा. त्याच्यापेक्षा खालच्या बँकांमध्ये किंवा खालच्या कुठल्याही संस्थेमध्ये गुंतवणूक करू नका. जेणेकरून तुमची गुंतवणूक ही सुरक्षित राहील. तिसरं आहे इक्विटी. इक्विटी म्हणजे काय? शेअर मार्केट. सो डेटमध्ये पण डेट म्युच्युअल फंड आहेत. इक्विटीमध्ये पण इक्विटी म्युच्युअल फंड आहे. डायरेक्ट इक्विटी, डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये जाऊन तुम्ही गुंतवणूक करू शकता. ह्यामध्ये रिटर्न खूप चांगले येऊ शकतात. परंतु ह्यामध्ये रिस्क आहे. खूप व्हॉलॅटिलिटी असते. मार्केट सारखं वर-खाली होत असतं. त्यानंतर काय? रिअल इस्टेट. रिअल इस्टेटमध्ये सगळ्यात मोठा ड्रॉबॅक म्हणजे खूप मोठी अमाउंट इन्व्हेस्ट करावी लागते. सेकंड, सहजासहजी विकता येत नाही. बरोबर? आणि ह्यावर रेग्युलेशन नाही, प्रॉपर रेग्युलेशन नाही. आणि त्यानंतर आहे कमोडिटी. गोल्ड, सिल्वर. सो ह्यामध्ये जर इन्स्ट्रुमेंट बघितलं तर कॅश हे बऱ्यापैकी गव्हर्नमेंटकडनं रेग्युलेट केलं जातं. राइट? बँकांच्या सेव्हिंग्ज अकाउंट वगैरे बँकांना योग्य रेग्युलेशन असल्या कारणानं, भरपूरशा बँकांना असल्या कारणानं बऱ्यापैकी त्यावर रेग्युलेशन आहे. डेटमध्ये पण जर फिक्स्ड डिपॉझिट योग्य पद्धतीच्या बेस्ट बँकांमध्ये असतील, सगळ्यात सुरक्षित बँकांमध्ये असतील, तर गव्हर्नमेंट रेग्युलेटेड आहेत प्रॉपरली. गव्हर्नमेंट कंट्रोल्ड आहेत. राइट? इक्विटी मार्केट हे तर बऱ्यापैकी गव्हर्नमेंटकडनं कंट्रोल्ड आहे. प्रॉपरली कंट्रोल्ड आहे. ऑलमोस्ट आय वुड से 100%. इक्विटी म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड हा बिझनेस आहे ना, तो पूर्णपणे गव्हर्नमेंट कंट्रोल्ड आहे. गव्हर्नमेंट प्रॉपरली रेग्युलेटेड आहे. राइट? ट्रान्सपरंट आहे. रिअल इस्टेट हे बऱ्यापैकी ग्रे मार्केट आहे. यामध्ये रेग्युलेशन, रूल्स वगैरे खूप कमी आहेत. आता हे रेरा आल्यामुळं बऱ्यापैकी रेग्युलेशन होतंय, पण तरीही तेवढं इफेक्टिव्ह नाहीये. स्टँडर्डाइज काही नाहीये. इलिक्विड असेट क्लास आहे. कमोडिटी हे पण ठीक आहे. हायर लेव्हलला रेग्युलेशन आहे. पण तुम्ही बेसिक लेव्हलपर्यंत जेव्हा जाल, म्हणजे अगदी व्यापाऱ्याच्या लेव्हलपर्यंत जाल, तोपर्यंत त्याचं रेग्युलेशन खूप कमी होतं. कारण का व्यवसाय आहे तो पूर्णपणे. तुम्ही जर ई-टी-एफ वगैरे गोल्डचे घेत असाल, सिल्व्हरचे ई-टी-एफ घेत असाल, तर तो बऱ्यापैकी रेग्युलेटेड व्यवसाय आहे. सो कॅश, डेट, इक्विटी, रिअल इस्टेट, कमोडिटी ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला म्युच्युअल फंड इन्व्हेस्ट करायला मदत करू शकतो. सो हां, हे एक गमतीशीर मी जे मगाशी सांगितलं, की शेअर मार्केटमध्ये खूप चढ-उतार असतो. पण हा चढ-उतार आहे ना, तो ट्रेडरसाठी जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण का ट्रेडरला रोज ट्रेड करायचा असतो. हा इन्व्हेस्टरसाठीचा ग्राफ नाहीये. इन्व्हेस्टर हा इन्व्हेस्ट करतो आणि इन्व्हेस्टेड राहतो. त्याच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर त्याच्यासाठीचा ग्राफ हा असा असतो. पैसे वाढत राहतायत. छोटी-मोठी गुंतवणुकीमध्ये येणारे जे अ, अ, म्हणजे लॉसेस आहेत, प्रॉफिट्स आहे, हे सगळं एव्हरेज आउट करत गुंतवणूक पुढे जात असते. आणि म्हणूनच हे सगळे जे वेगवेगळे ॲसेट क्लास आहेत, ते वेगवेगळ्या उद्देशासाठी वापरायचेच असतात. म्हणजे काय? जसं आपण हे बघितलं, कॅश, डेट, इक्विटी, रिअल इस्टेट, कमोडिटी कधी-कधी वापरायचे. कॅश हे अल्ट्रा शॉर्ट टर्मसाठी वापरायचे. कधी लागतील तेव्हा पैसे मिळायला पाहिजे. कारण का त्यावेळेला रिटर्न जास्त महत्त्वाचे नसतात. ती मिळणारी कॅश महत्त्वाची असते. डेट आहे, हे तुम्ही शॉर्ट टर्म गोलसाठी वापरू शकता. म्हणजे 1 ते 3 वर्ष. पहिल्या 1 वर्षामध्ये लागणाऱ्या पैशांसाठी कॅश वापरा. मग कॅश हे तुम्ही लिक्विड म्युच्युअल फंड्स वापरू शकता. लिक्विड म्युच्युअल फंड्समध्ये जर विचार केला किंवा अजून एक सेफ टाइप ऑफ इक्विटी म्युच्युअल फंड आहे, तो म्हणजे आर्बिट्राज म्युच्युअल फंड. त्याचा पण तुम्ही विचार करू शकता. ह्यामध्ये 1 वर्षाच्या आतले पैसे जे आहेत ना, ते गंगाजळी म्हणून साठवून ठेवा. जूनला मुलांची फी भरावी लागते किंवा वर्षातनं 2 वेळा भरावी लागते. मग एकदम त्या दिवसाला, त्या महिन्यामध्ये एकदम प्रेशर येतं सॅलरीवर, की आता मी कुठनं पैसे भरू? किंवा इन्शुरन्सचे हप्ते आले, कुठनं पैसे भरू? फिरायला जायचंय, कुठनं पैसे भरू? तर हा सगळा हिशोब एक मांडा पूर्णपणे. त्याला डिव्हायडेड बाय 12 करा आणि तेवढ्या अमाउंटची एस-आय-पी लिक्विड फंडमध्ये करा किंवा इक्विटी आर्बिट्राज फंडमध्ये करा, की हे पैसे तुम्हाला पाहिजे तेव्हा अवेलेबल राहतील. आणि इक्विटी म्युच्युअल फंड मधली किंवा म्युच्युअल फंड मधली डिसइन्व्हेस्टमेंट ही खूप सोपी आहे. स्टँडर्डाइज्ड आहे. लिक्विडिटी चांगल्या पद्धतीने अवेलेबल आहे. सो 2 ते 3 ते 4 दिवसात मॅक्सिमम पैसे तुमच्या अकाउंटमध्ये येतील.
आणि ती गंगाजळी तयार होत राहील. सो तुम्हाला प्रश्न पडणार नाही, की अरे मी हे पैसे कुठनं भरू आता? किंवा त्या महिन्याच्या पगारावर एकदम प्रेशर येणार नाही. सो ते तुम्ही करू शकता अल्ट्रा शॉर्ट टर्मसाठी. डेट हे वापरायचे शॉर्ट टर्मसाठी. 3 वर्षाच्या आतले गोल. तुमचे पैसे डेटमध्ये असलेले चांगले, कारण का 3 वर्षामध्ये व्होलॅटिलिटी इक्विटी मार्केटमध्ये भरपूर असते. इनफॅक्ट मी म्हणतो, की 10 वर्षाच्या पुढच्या गोलसाठीच फक्त इक्विटी चूज करा तुम्ही. आणि जसा तुमचा गोल 10 वर्षाच्या आतच जाईल, तसं-तसं इक्विटी कमी करा, डेट वाढवा. हे सिंपल ज्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही इम्प्लिमेंट केल्यात आयुष्यामध्ये, तुम्हाला कुठल्याही कन्सल्टंटकडे जायची आवश्यकता नाही. गोल सेट करा, गोल प्रमाणे ॲसेट क्लास चूज करा आणि ॲसेट क्लास प्रमाणे गुंतवणूक करा. म्हणजे तुम्हाला माहिती असेल कुठले पैसे मी कशासाठी गुंतवलेत. इक्विटी जे आहे ते इक्विटी हे लाँग टर्म 10 वर्षाच्या पुढचं. म्हणजे कसं आम्ही म्हणतो, नेहमी सांगतो, की समजा तुमचा गोल रिटायरमेंटचा आहे 20 वर्षांनी. मुलाचं एज्युकेशन आहे 17 वर्षांनी. तुम्ही आजपासून एस-आय-पी चालू केली. सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन दर महिन्याला एक फिक्स अमाउंट तुम्ही भरताय. सिलेक्टेड म्युच्युअल फंड्समध्ये किंवा इक्विटीमध्ये करत आहात. आणि 2 वर्षांनी मार्केट पडलं. तर घाबरून जायची आवश्यकता आहे का? नाही. कारण तुम्हाला माहिती आहे, की हे मार्केट परत वर जाणार आहे. म्हणजे जर तुमचा लाँग टर्मचा गोल तुम्ही डिफाईन केला आणि त्या पद्धतीने जर तुम्ही गुंतवणूक करत राहिलात, तर इक्विटी मार्केट तुम्हाला अपॉर्च्युनिटी देईल. कारण सेल लागलेला असेल मार्केटमध्ये. सो जे युनिट तुम्ही आधी जास्त किमतीने विकत घेतले, तेच युनिट कमी किमतीमध्ये उपलब्ध असतील. जास्त खरेदी करा अशा वेळेला. अगदी मी म्हणतो ₹1000 असतील, ₹5000 असतील, तरीही गुंतवा. 1000, 5000, 10,000, 1,00,000, 10,00,000 काय असेल ना अमाउंट, ते ॲडिशनल गुंतवा त्यावेळेला. सो ते तुम्हाला चांगले रिटर्न, ॲडिशनल रिटर्न मिळवून देतील. बोनस सारखं जसं पगार मिळतो त्याबरोबर बोनस मिळतो. तसा हा बोनसची अपॉर्च्युनिटी येते. परंतु हे ट्रेडिंग सारखं करायचं नाही. हे फक्त लाँग टर्म गोलमध्येच करण्याची आवश्यकता आहे. दुर्दैवाने बरेचसे गुंतवणूकदार हे इक्विटी मार्केटमध्ये ट्रेडर सारखं काम करतात. रोज पैसे मिळाले पाहिजेत. आज माझे किती वाढले, आज माझे किती कमी झाले. त्याच्यासाठी इक्विटी ॲसेट क्लास नाही. तुम्ही इन्व्हेस्टर आहात. गुंतवणूकदारासारखंच वागलं पाहिजे, ना की ट्रेडर सारखं. त्यामुळं ही गोष्ट लक्षात घेणं अतिशय आवश्यक आहे. रिअल इस्टेट आहे, ती रिअल इस्टेट अशी छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विकत घेता येत नाही. त्यामुळे त्यासाठी मोठी अमाउंट जमा करावी लागेल आणि गुंतवणूक करावी लागेल. सो सामान्य गुंतवणूकदाराला अल्ट्रा शॉर्ट टर्मसाठी कॅश, शॉर्ट टर्मसाठी डेट, लाँग टर्मसाठी इक्विटी, मिड टर्मसाठी डेट इक्विटीचं कॉम्बिनेशन. हळू-हळू इक्विटी कमी करायची आणि डेटमध्ये जायचं. आणि कमोडिटी फक्त तुम्हाला आत्ताचं मार्केट कसं आहे, आता जे आहे आपण 2026 मध्ये हा व्हिडिओ बनवत आहोत. आत्ताची जी सिच्युएशन आहे मार्केटमध्ये, व्होलॅटिलिटी आहे, त्यानंतर करन्सीवर जे प्रेशर आलेलं आहे, त्यामुळं सोन्या चांदीचे रेट वाढलेले आहेत. पण ह्यावर असेच रिटर्न राहतील ह्याची शाश्वती नाही. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं फायनान्शियल मॅनेजमेंट आणि वेगवेगळे पॉकेट्स क्रिएट करू शकता आणि अगदी आनंदाने शांतपणे हे ट्रॅक करू शकता. सो प्रत्येक महिन्याला साधारणतः 1-2 तास तुमचे फॅमिली मेंबर्स, तुम्ही, तुमचा नवरा, तुमची बायको असं बसून हे ट्रॅक करायला शिका. ते तुमच्यासाठी सोपं जाईल. सो हे बोलत होतो आपण, की व्होलॅटिलिटी आहे, पण इन्व्हेस्टरसाठी ग्राफ काय? इन्व्हेस्टरसाठी ग्राफ असा आहे. सो तो ग्रोथ होतीये. सो ऑन एन एव्हरेज तुम्हाला चांगले रिटर्न ह्यामध्ये मिळत राहतील. इन्व्हेस्टमेंट करताना हे नेहमी लक्षात ठेवा. पैसे तुमच्यासाठी आहेत. तुम्ही पैशासाठी नाही आहात. त्यामुळे प्रत्येक गुंतवणूक ही फ्लेक्सिबल असली पाहिजे. जेव्हा पाहिजे तेव्हा थांबवता यायला पाहिजे. जेव्हा वाढवायचे तेव्हा वाढवता यायला पाहिजे. कमी करायचे तेव्हा कमी करता यायला पाहिजे. तुम्हाला पाहिजे तेव्हा ते पैसे काढता यायला पाहिजे. तुमच्या कंट्रोलमध्ये असली पाहिजे इन्व्हेस्टमेंट, हे लक्षात ठेवा. दुसरं, तुमच्या इन्व्हेस्टमेंट कलेक्टिव्हली जेवढ्या आहेत, त्यांनी महागाईच्या दरापेक्षा जास्त रिटर्न द्यायला पाहिजेत. तिसरी गोष्ट, तुमचे पैसे जेव्हा तुम्हाला पाहिजे त्यावेळेस अवेलेबल झाले पाहिजेत. चौथी गोष्ट,
ह्या गुंतवणुकीने तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष कॉन्सन्ट्रेट करायला करायला पाहिजे. कारण जगामधली सगळ्यात बेस्ट जी इन्व्हेस्टमेंट आहे ती म्हणजे तुम्ही स्वतःमध्ये केलेली गुंतवणूक. स्वतःमधली गुंतवणूक ही ह्या जगामध्ये सगळ्यात बेस्ट रिटर्न डिलिव्हर करते, हे लक्षात ठेवा. आणि तो वेळ तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा गुंतवणूक तुम्हाला त्याच्यामध्ये फसवून घेणार नाही. सो उगाचच रोज काहीतरी ट्रेड करणं वगैरे करू नका. ते गुंतवणूकदाराचं काम आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, तुमची प्रत्येक गुंतवणूक ही रेग्युलेटेड असली पाहिजे, गव्हर्नमेंट रेग्युलेटेड असली पाहिजे, गव्हर्नमेंट कंट्रोल असली पाहिजे. नाहीतर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमध्ये फसू शकता. त्यानंतर तुमची गुंतवणूक ही ट्रान्सपरंट पाहिजे. कुठे गुंतवणूक होते, कशी गुंतवणूक होते, कशा पद्धतीने होते, हे सगळं तुम्हाला कळलं पाहिजे. ह्याची खूप आवश्यकता. तर तुमची इन्व्हेस्टमेंट आहे ही प्रॉपरली गव्हर्नमेंट रेग्युलेटेड असली पाहिजे. कुठल्याही अशा गुंतवणुकीमध्ये गुंतवणूक करू नका ज्यावर गव्हर्नमेंटचं कुठलंही रेग्युलेशन नाहीये. त्यामध्ये तुमचे पैसे गायब होऊ शकतात. दुर्दैवाने बरेचसे इन्व्हेस्टर हे मला रिटर्न किती मिळत आहेत हे बघून गुंतवणूक करतात. आणि दुर्दैवाने बऱ्याचशा गुंतवणूकदारांना अजूनही रिच फास्ट, लवकर श्रीमंत होणं, अशासारखे प्लॅन खूप अट्रॅक्ट करतात. आणि हे दुर्दैव आहे. रोज पेपरामध्ये आपण अशा बातम्या वाचतो, फसवणुकीच्या बातम्या. तरीही दुर्दैवाने लोक ह्यामध्ये सापडतात. ते अशा लोकांचं भक्ष बनतात आणि स्वतःचे पैसे गमवून बसतात. सो जेव्हा तुम्ही गुंतवणूक करता तेव्हा दोन्ही गोष्टी बघण्याची आवश्यकता आहे. एक म्हणजे गुंतवणुकीवर मिळणारे रिटर्न आणि दुसरं म्हणजे गुंतवणूक केलेली रक्कम रिटर्न मिळणे. म्हणजे कॅपिटल आणि इंटरेस्ट दोन्ही तुम्हाला मिळायला पाहिजे. कॅपिटल आणि ग्रोथ दोन्ही मिळालं पाहिजे. त्यामुळं गव्हर्नमेंट रेग्युलेटेड, गव्हर्नमेंट कंट्रोल आणि ट्रान्सपरंट इन्व्हेस्टमेंट मध्येच गुंतवणूक करा. कोणीतरी तुम्हाला खूप रिटर्न म्हणजे 5% महिना रिटर्न देणारे वगैरे अशा स्कीम भरपूर मार्केटमध्ये कोणी ना कोणीतरी आणत असतं. त्याच्यावर कसलंही रेग्युलेशन नाही, काही नाही, ट्रान्सपरन्सी नाही, नाही आम्ही असं काहीतरी करतो आणि त्याच्यामधनं आम्हाला जास्त पैसे मिळतात, आम्ही तुम्हाला 5% देतो. तो माणूस पळून जाणार आहे ह्याची गॅरंटी ठेवा. एक सिंपल गोष्ट मी सर्वांना सांगू इच्छितो, की जेव्हा कोणीतरी येऊन तुम्हाला काहीतरी अनबिलिव्हेबल क्लेम करायला लागतं. मार्केटमध्ये जे पैसे मिळतायत, शेअर बाजारामधनं जे पैसे मिळतायत, तुम्हाला जे माहिती आहे साधारणतः, माहिती नसेल तर इन्फॉर्मेशन काढा. सर्च करा, रिसर्च करा, लोकांशी बोला, कन्सल्टंटशी जाऊन बोला. तुमचा पैसा हा तुम्ही कष्टाने कमवलेला आहे. त्या पैशाची जबाबदारी तुमच्याकडे आहे. तो पैसा सुरक्षित ठेवणं ही गरज तुमची आहे. त्यामुळं एखाद्या गोष्टीबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती नसेल, तर जे कोण व्यक्ती त्या व्यक्तीला घेऊन आलाय त्याच्याकडे जाऊन चौकशी करू नका. इंडिपेंडंट कन्सल्टंटकडे जाऊन चौकशी करा. तुमचे जे इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर असतील त्यांच्याकडे जाऊन चौकशी करा. त्यांच्याबरोबर सल्लामसलत करा, की ही गुंतवणूक योग्य आहे का? बरेचशी लोक आजपर्यंत अशा गेट रिच क्विक वाल्या स्कीम मध्ये फसलेली आहेत. गव्हर्नमेंट सुद्धा कंटिन्युअसली, आरबीआय सुद्धा ह्याबद्दल जागरूकता निर्माण करत आहे. परंतु अजूनही लोक ह्यामध्ये फसतात. आणि गंमत म्हणजे जी स्वतःला स्मार्ट समजतात किंवा जी स्मार्ट आहेत अशी पण लोक फसतात हो ह्याच्यामध्ये. सांभाळून राहा. तुमचा पैसा सुरक्षित ठेवणं ही तुमची महत्वाची जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवा. आणि गुंतवणूक करण्याआधी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे प्रोटेक्शन सिस्टीम पाहिजे. ह्या पद्धतीचं तुमचा फायनान्शियल पिरॅमिड असला पाहिजे. पहिल्यांदा एफआरएम म्हणजे काय? फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट. ज्यामुळं तुमच्या वेल्थ क्रिएशनवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळं तुम्हाला काही फायनान्शियल रिस्क असू शकते. अशा सगळ्या रिस्क म्हणजे तुम्ही बोटीमधनं समुद्र प्रवासाला चाललाय, तर पहिल्यांदा काय करायला पाहिजे? पहिल्यांदा बोटीला भोकं तर नाहीत का ते बघून घ्यायला पाहिजे. त्या बुजवायला पाहिजेत. कमकुवत नाही ना कुठं काय झालेलं, स्ट्रॉंग आहे ना सगळं, हे बघणं खूप आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी जी पायरी आहे ती म्हणजे आजचे खर्च तुमचे सगळे, आजची एन्जॉयमेंट, लाईफस्टाईल एक्सपेन्सेस, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग ज्याला आपण म्हणतो ते एक्सपेन्सेस. त्यानंतर ईएमआय क्लिअर करणं. जर कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यावर असेल फायनान्शियल तर त्याची काळजी घेणं. प्राउड अकम्प्लिशमेंट्स म्हणजे काय येतं, की जे रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये येतं, जे काय तुमची मुलांचं एज्युकेशन आहे, तुमची रिटायरमेंट आहे. या बेसिक
फिक्स रिस्पॉन्सिबिलिटी, की त्या अचीव्ह केल्या की तुम्हाला असं वाटतं की ठीक आहे, मी भरपूर गोष्टी केल्या. त्यानंतर ड्रीम लाईफ. मग ड्रीम लाईफमध्ये काय? मला लवकर रिटायर व्हायचंय, मला रिलोकेट करायचंय, मला फार्मर व्हायचंय, मला माझा बिझनेस जॉब बदलायचा आहे, मला बिझनेस चालू करायचा आहे, मला वर्ल्ड टूरला जायचं आहे, असं काहीही असू शकतं. सो ते ड्रीम लाईफ आणि त्यानंतर जर पैसे उरले, तर मग नेक्स्ट जनरेशनसाठी वेल्थ क्रिएट करणं, इस्टेट प्लॅन करणं. सो ह्या पद्धतीने तुम्ही तुमच्या फायनान्शियल मॅनेजमेंटचा पिरॅमिड उभा करू शकता आणि त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे फायनान्शियल रिस्क मॅनेजमेंट. सो त्यासाठी तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स असण्याची आवश्यकता आहे. लाईफ इन्शुरन्स आणि तो सुद्धा प्युअर टर्म प्लॅन. लाईफ इन्शुरन्स हे इन्व्हेस्टमेंटसाठी नाही. ॲक्सिडेंटल डेथ अँड डिसॅबिलिटी इन्शुरन्स हा पण खूप महत्वाचा आहे. बऱ्यापैकी इग्नोर्ड आहे. कसं आहे रिस्क आहे. आयदर माणूस जगू शकतो किंवा मरू शकतो असं बरेच जण विचार करतात. पण तसं नाहीये. त्याच्यामधली पण स्थिती आहे, की तो मरणार पण नाही, पण जगणार पण नाही. म्हणजे काय पूर्ण कंप्लीटली डिसेबल. सो एखादा व्यक्ती जो घरासाठी पैसे कमवतोय, तो जर मेजर ॲक्सिडेंटनी टोटली परमनंटली डिसेबल झाला, तर घरच्यांची तो लायबिलिटी बनतो, ॲसेट बनत नाही. राइट? सो त्यासाठी योग्य पद्धतीचे ॲक्सिडेंटल डेथ अँड डिसॅबिलिटी इन्शुरन्सची आवश्यकता आहे. लाईफ इन्शुरन्सची आवश्यकता आहे. किती असायला पाहिजे हे? तुमच्या इयरली इन्कमच्या 10 टाइम्स. तुमच्या इयरली इन्कमच्या 10 टाइम्स तुमचा लाईफ इन्शुरन्स कव्हर असलं पाहिजे. तुमच्या इयरली इन्कमच्या 10 टाइम्स ॲक्सिडेंटल डेथ डिसॅबिलिटी इन्शुरन्स तुमच्याकडे असला पाहिजे. लाईफ इन्शुरन्स बरोबर तो रायडर म्हणून सुद्धा मिळू शकतो. पण ॲक्सिडेंटल डेथ आणि ॲक्सिडेंटल डिसॅबिलिटी हे दोन्ही कव्हर होत आहेत की नाही हे बघणं आवश्यक आहे. मेडिकल इन्शुरन्स तुमच्याकडे असण्याची आवश्यकता आहे. मेडिकल इन्शुरन्स किती पाहिजे? तुमच्या इयरली इन्कमच्या 50%. त्यानंतर प्रॉपर्टी इन्शुरन्स जसं व्हेइकल इन्शुरन्स आहे, तसं प्रॉपर्टी इन्शुरन्स पण असतो. तो प्रॉपर्टी इन्शुरन्स असायला पाहिजे आणि प्रोटेक्शन रिझर्व्ह जे मगाशी आपण बोललो, की तुमच्या मंथली एक्सपेन्सेसच्या 6 टाइम्स 6 पट म्हणजे 6 महिने जर जॉब लॉस झाला, कुठलीही सिच्युएशन आली, तरी तुम्ही सर्व्हाइव्ह योग्य पद्धतीने होऊ शकाल, ह्यासाठीचा फंड तुमच्याकडे क्रिएट पाहिजे. बऱ्याचशा वेळेला कोरोनाच्या वेळेला ह्या लोकांनी अनुभव घेतला खूप लोकांनी. की जॉब लॉस सारखी सिच्युएशन किंवा काही लोकांचे पगार कमी झाले, काही लोकांना त्यावेळेस इन्क्रिमेंट्स मिळाले नाहीत, काही नाही. तर कसं सर्व्हाइव्ह व्हायचं? तर त्या सिच्युएशनमध्ये हा प्रोटेक्शन फंड तुम्हाला मदत करू शकतो. जॉब लॉस पण झाला काही लोकांची सिच्युएशन, ते तर कंटिन्युअस चालू असतं काही ना काही कारणाने. सो त्यासाठी तुमच्याकडे ही सिस्टम पहिली असली पाहिजे. सो लाईफ इन्शुरन्स घ्या, मेडिकल इन्शुरन्स घ्या, प्रॉपर्टी इन्शुरन्स घ्या, प्रोटेक्शन सिस्टम बिल्ड करा, ऍक्सिडेंटल डेथ डिसॅबिलिटी इन्शुरन्स घ्या आणि त्यानंतर इन्व्हेस्टमेंटला चालू करा. आणि हे नेहमी लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. आजचं जर आयुष्य तुम्ही आनंदाने जगत असाल, तरच तुमच्यासाठी उद्या आहे. कारण का हे 2 फॉर्म्युला नेहमी सांगितले जातात फायनान्शियल मॅनेजमेंटमध्ये. इन्कम मायनस सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्सेस. बरेच जण सांगतात दिस इज द बेस्ट फॉर्म्युला. कमवले पैसे पहिल्यांदा गुंतवा आणि उरलेले खर्च करा. दुसरा फॉर्म्युला काय सांगतो? आधी कमवा, खर्च करा पहिल्यांदा आणि उरले तर गुंतवा. सेव्हिंग करा, म्हणजे ते इन्व्हेस्टमेंटमध्ये जातील. परंतु हे दोन्ही फॉर्म्युले चुकीचे आहेत असं मला वाटतं. जे पहिला फॉर्म्युला फॉलो करतात, आधी कमवा, सेव्ह करा आणि उरलेल्यामध्ये खर्च भागवा. ह्यांचं अख्खं आयुष्य भागवा-भागवीवर चालतं. कॉम्प्रोमाईज करणं, अख्खं आयुष्य कॉम्प्रोमाईज करतात. हे लोकं मन मारून जगतात. बरोबर? हे मन मारून जगल्यामुळे काय होतं? ह्यांना सवय लागते कुडत-कुडत जगायची. मग ह्यांच्यासाठी उद्या असणार आहे का नसणार आहे? ह्यांच्याकडे पैसे भरपूर साठतील, पण स्वतः उपभोग घेता येणार नाही. त्यांची मुलंच तो पैसा उडवतील. गमतीने सांगतोय, पण सिच्युएशन आहे हे असं असं होतं समाजामध्ये. त्यामुळं तो फॉर्म्युला कामाचा नाही. दुसरा फॉर्म्युला काय म्हणतो? ऐश करा. आले की खर्च करा, राहिले तर सेव्ह करा. ह्यांचं आयुष्य पुढे जाऊन मेजर प्रॉब्लेममध्ये येऊ शकतं. गमतीने मी म्हणतो, की ज्यांच्या सॅलरी येत आहे आणि जे ह्या पद्धतीचा रूल फॉलो करतात, ते पहिले 10 दिवस अगदी राजासारखे राहतात. दुसरे 10 दिवस मिडल क्लास असतात आणि तिसरे 10 दिवस सो सांभाळा. ह्या दोन्ही सिस्टम कामाच्या नाहीत. मग काय करायला पाहिजे? मग ह्याचा एक मध्यवर्ती नियम आपण काढायला पाहिजे.
मग तो मध्यवर्ती नियम काय आहे? आधी कमवा, खर्च करा. फक्त ज्या गरजा आहेत त्या भागवण्यासाठी आणि उरलेले पैसे गुंतवा. आणि त्यासाठी एक महत्त्वाचा रूल मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो. कारण का हा एक क्वेशन असतो बऱ्याच वेळेला, की मला कसं कळणार ही माझी गरज आहे का ही माझी हवी-हवीशी वाटणारी गोष्ट आहे म्हणजे नीड आणि वॉन्ट. ही माझी नीड आहे का वॉन्ट आहे हे मी कसं आयडेंटिफाय करू? तर त्यासाठी तुम्ही काय करू शकता, की रोजच्या ज्या जीवनातल्या आवश्यक गरजा आहेत, जसं तांदूळ, डाळ, पेट्रोल, कपडे, बेसिक कपडे, बरोबर आहे? ह्या सगळ्या ज्या रिक्वायरमेंट आहेत, त्या दूध, भाजी वगैरे, वगैरे, वगैरे याच्यासाठी काही विचार करायची आवश्यकता नाही. पण त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी घ्यावं वाटलं, बरोबर? म्हणजे मार्केटमध्ये नवीन मोबाईल आला. मग एकदम काय होतं, तुमचा एक्झिस्टिंग मोबाईल हँग व्हायला सुरुवात होते. तो चालतच नाही. आवाजच येत नाही. समोरच्याला आवाज जात नाही. ट्यून वाजत नाही. तुम्हाला कळतच नाही वगैरे, वगैरे अशा गोष्टी होऊ शकतात. कारण का खर्च आहे ना, तो खूप लबाड आहे बरं का. खर्चाला माहीत असतं तुमच्या खिशातनं पैसे कसे काढायचे. पण गुंतवणूक ही हुशार नाही. गुंतवणूक ही ढ आहे. पण ढ कधी आहे? जोपर्यंत तुम्ही त्याला फीड करत नाही तोपर्यंत. एकदा तुम्ही त्याला फीड करायला लागलं, की ती स्मार्ट होत जाते. सो एक्सपेन्सेस तुम्हाला आयुष्यामध्ये फक्त आजच्या आयुष्यामध्ये फक्त एक्स्ट्राव्हॅगंट मी कसा भारी आहे, मी कसा भारी आहे, हे मदत करू शकतो दाखवायला. दिखावेगिरीला एक्सपेन्सेस मदत करू शकतो. पण तुमची इन्व्हेस्टमेंट जी आहे ना, ती तुम्हाला खरं श्रीमंत बनवू शकते. एक्सपेन्सेस फ्युचरमध्ये तुम्हाला काम करणार नाही, मदत करणार नाही. तो तुम्हाला अडचणीत आणेल. पण गुंतवणूक तुम्हाला आयुष्यभर मदत करेल. त्यामुळे आणि नीड आणि वॉन्ट हे तुम्ही क्लासिफाय करायला शिकलंच पाहिजे. मग ते क्लासिफाय कसं करायचं? आयडेंटिफाय कसं करायचं? तर अशी गोष्ट की जी गरजेची नाहीये, पण मला आता वाटतंय की नाही घ्यावीच. नवीन कार घ्यावीच आत्ता मला असं वाटतंय. तर त्यासाठी सिंपल रूल आहे. जावा, ती गोष्ट पहा, त्याच्याबद्दल सगळी माहिती घ्या, पण ती गोष्ट आज घेऊ नका. तिथंच ठेवा आणि परत घरी या. पोस्टपोन करा. तुमच्या अशा गोष्टी ज्या तुम्हाला घ्याव्याशा वाटतात, त्या पोस्टपोन करा. किती वेळा? 3 वेळा. चौथ्यांदा तुम्हाला असं वाटलं, की ही मला गोष्ट हवीच आहे, तर मग ती तुमची गरज आहे. ती गोष्ट तुम्ही घेऊ शकता. फक्त ह्यामध्ये एक महत्त्वाची कंडिशन आहे बरं का. हे ते जे 3 पोस्टपोनमेंटचे जे अटेम्प्ट आहेत ना, म्हणजे पोस्टपोन करायचे जे तुम्ही करणार आहात, ते एकाच दिवशी नाही करायचं. हां, नाहीतर घोटाळा होईल. काय करायचं? 1 आठवड्याचा गॅप ठेवायचा. एकदा तुम्ही तो अटेम्प्ट केलात, की त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात जायचं. एखादा दिवस ठरवू शकता आठवड्यामधला. शनिवार असेल, रविवार असेल, गुरुवार असेल, शुक्रवार असेल, त्या दिवशी जायचं. तेवढा गॅप ठेवून. ह्यानी काय होणार आहे माहिती का? जर तुम्हाला तुमच्या त्या स्पेसिफिक गोष्टीची तुमच्या आयुष्यात गरज नसेल ना, तर तुम्ही विसरून जाल आणि रिमाइंडर वगैरे लावायचं नाही. तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्यांनी तुमचं अडलं पाहिजे काम. आणि जर अडत नसेल आणि जर तुम्ही ती गोष्ट घेत असाल, तर ॲक्चुअली तुम्ही तुमचा पैसा दुसऱ्याला श्रीमंत करायला वापरताय हे लक्षात ठेवा. तुमचा पैसा हा तुम्हाला श्रीमंत करायला वापरला पाहिजे तुम्ही, ना की दुसऱ्याला श्रीमंत करायला. पण अशा गोष्टी ज्या तुम्ही घ्याल ज्याची तुम्हाला गरज नाही, तर तुम्ही गरीब होणार आहात तेवढ्या पैशानी. तोच पैसा तुम्हाला गुंतवणुकीला चांगले रिटर्न देऊ शकणार आहे. राइट? आणि त्यासाठी तुम्हाला मॅक्सिमम बेनिफिट हवे असेल तर काय करायला पाहिजे गुंतवणुकीच्या बाबतीत? आजच गुंतवणूक चालू करा. जे काही असेल त्याच्यापासून सुरुवात करा. ₹1000 का करा गुंतवणूक चालू. इन्व्हेस्ट इन राइट ॲसेट क्लास. राइट ॲसेट क्लास केव्हा कळेल? जेव्हा तुम्ही गोल सेट कराल. जेव्हा त्याचं ड्युरेशन सेट कराल. किती वेळ आहे तुमच्याकडं आणि त्याच्यावरनं ॲसेट क्लास चूज कराल. शॉर्ट टर्मसाठी अल्ट्रा शॉर्ट टर्मसाठी कॅश, शॉर्ट टर्मसाठी डेट, लाँग टर्मसाठी इक्विटी. रेग्युलर इन्व्हेस्ट करा. मार्केट पडू दे, चढू दे. गुंतवणूक करत राहा. त्याचा बेनिफिट मिळणारच तुम्हाला. सर्वात महत्वाची गोष्ट, जसा वर्षानुवर्ष तुमचा खर्च वाढत राहतो, तसा तुमची गुंतवणूक वाढवा. जेवढ्या अमाउंटनी तुमची इन्क्रिमेंट झाली, जेवढ्या अमाउंटनी तुमचा पगार वाढला, जेवढ्या अमाउंटनी तुमचा इन्कम वाढला, तेवढ्या
इयरली कॉन्ट्रीब्युशन मध्ये तुमचे पैसे वाढले पाहिजेत. आणि कोणावरही दुसऱ्यावर डिपेंडंट राहू नका. स्वतःची जबाबदारी घ्या. तुमचा पैसा हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे. स्वतःला एज्युकेट करत राहा. फायनान्शियल लिटरसी ही खूप इम्पॉर्टंट आहे. कारण पैसा हा आयुष्यामध्ये खूप महत्वाचा आहे. त्यासाठी कष्ट घ्या. स्वतःला ट्रेन करत राहा. पुस्तकं वाचा. वेगवेगळे ट्रेनिंग प्रोग्राम अटेंड करा. फायनान्शियल कोच असतील त्यांच्या बरोबर असोसिएट व्हा. फायनान्शियल ऍडवायझर बरोबर असोसिएट व्हा. त्यांना प्रश्न विचारा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. आंधळा विश्वास ठेवणं हे चांगलं नसतं दोन्ही दृष्टिकोनातून. एक, आंधळा विश्वास ठेवला तर कोणीही व्यक्ती कदाचित आपल्याला फसवू शकतो. बरेचसे जे फसवणारे लोक आहेत हे नेहमी पहिल्यांदा विश्वास संपादन करतात आणि त्यानंतर फसवतात. ज्याला आपण म्हणतो विश्वासघात. विश्वासघात कोण करू शकतं? ज्याच्यावर विश्वास आहे तोच करू शकतो. तो विश्वासघात आजपर्यंत भरपूर माणसांचा झालेला आहे. भरपूर माणसं करत आहेत. त्यामुळे आंधळा विश्वास नको. उलटे-सुलटे प्रश्न विचारा आणि खूप महत्वाची गोष्ट, प्रत्येक वेळेला तुमचा प्रत्येक पैसा, प्रत्येक रुपया हा तुमच्याच कंट्रोलमध्ये असला पाहिजे. कोणाच्याही दुसऱ्याच्या कंट्रोलमध्ये तुमचे पैसे देऊ नका. राइट? सो फक्त विचार करून काही होणार नाहीये. ॲक्शन घ्या. कारण का हे जग बदलतंय. भारत बदलतोय. भारताने आजपर्यंत खूप चांगले रिटर्न दिलेले आहेत वेगवेगळ्या इन्व्हेस्टमेंट्सवर. त्यामुळे विचार करत बसू नका. जर तुम्हाला श्रीमंत आणि सुखाचा मार्ग निवडायचा आहे, तर त्यासाठी आजपासूनच ॲक्शन घ्या आणि प्रचंड पैसा कमवा. तुमच्या श्रीमंत आणि सुखी आयुष्यासाठी आमच्या शुभेच्छा. सो आम्ही तुम्हाला मदत करू शकतो ह्या जर्नीमध्ये. तुमचा पोर्टफोलिओ आपण फ्री एनालिसिस करून देऊ शकतो. फायनान्शियल चेकअप करून देऊ शकतो विदाउट एनी कमिटमेंट. इट इज अ फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस. राइट? सो तुम्ही आम्हाला कनेक्ट करू शकता. हे फोन नंबर दिलेले आहेत. आणि आमचा एक मनी सत्संग नावाचा प्रोग्राम येतो, ज्यामध्ये आपण ऑनलाईन सेशन कंडक्ट करतो. ज्यामध्ये आपण दर 15 दिवसांनी एक सेशन घेतो. आणि त्यामध्ये मनी माइंडसेट, श्रीमंत होण्यासाठी माइंडसेट कसा डेव्हलप करायचा तो पण आपण त्यावर डिस्कस करतो. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट बाबतीमध्ये जसं आता इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस, जनरल अवेअरनेस आपण त्याच्यामध्ये डिस्कस करतो. काही तुमचे प्रश्न असतील त्याच्यामध्ये पण आपण डिस्कस केलं जातं. सो मनीची पैशाबरोबर रिलेशनशिप कसं स्ट्रॉंग बिल्ड करायचं आणि श्रीमंत सुखी कसं व्हायचं त्याच्यावर आपण हे सेशन कंडक्ट करतो. तर मनी सत्संगाला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरला मनी सत्संग असा तुमचं नाव आणि मनी सत्संग असा मेसेज पाठवा. आम्ही त्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड करून घेऊ. व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आणि मग त्याच्यावर वेगवेगळ्या पोस्ट येत असतात. लिंक्डइनला आम्हाला कनेक्ट करा. लिंक्डइनवर आशिष रमेश भावे, मधुरा भावे हे सर्च करा नाव. त्याच्यामधनं तुम्ही आमच्याशी कनेक्ट करू शकता. त्यावर आम्ही आर्टिकल लिहित असतो. दर आठवड्याला 2 ते 3 आर्टिकल आम्ही पब्लिश करतो जनरल अवेअरनेसवर, की फायनान्शियल मॅनेजमेंटचा विचार कशा पद्धतीने व्यक्तीने करायला पाहिजे, फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करण्यासाठी काय करायला पाहिजे, असे सेशन आम्ही घेत असतो त्यावर आणि आर्टिकल पब्लिश करत असतो. सो अशा वेगवेगळ्या मार्गाने आणि YouTubeचं हे जे चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ बघताय, ह्याला सबस्क्राईब करा. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल, ह्यामधनं व्हॅल्यू एडिशन होत असेल, ह्यामधला तुम्हाला आवडलेला पार्ट, ह्यामध्ये जे तुम्हाला सगळ्यात चांगलं वाटलं, ते तुम्ही कॉमेंटमध्ये शेअर करा आमच्याबरोबर. काही तुमचे प्रश्न असतील तर ते आमच्याबरोबर शेअर करा. हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. जर तुम्हाला असं वाटतंय की तुमच्यासाठी हे बेनिफिशियल वाटलं, ह्यामधनं काही व्हॅल्यू एडिशन तुमच्या आयुष्यामध्ये झाली, तर हाच जो व्हिडिओ आहे तो तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या नातेवाईकांबरोबर शेअर करा, की जेणेकरून हे जे व्रत आहे आपलं, गुंतवणूकदाराला अवेअरनेस क्रिएट करणं, अर्थशिक्षा अभियान, तर त्या अर्थशिक्षा अभियानमध्ये आपण आम्हाला मदत करा. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्रीमंत व्हा, सुखी व्हा.